त्यावेळी आई दुर्गेची पूजा केल्यावर ती आपल्या भक्तांच्या हाकेला नक्कीच धावून येते. संकटांपासून, दुष्ट शक्तींपासून ती आपल्या भक्तांचं रक्षण करते. भक्तांना जगण्यासाठी आत्मविश्वास आणि शक्ती प्रदान करणारी महिषासुरमर्दिनी आई दुर्गा. महिषासुराचा अंत झाला, पण असुरी शक्तींचा अंत झाला नाही. प्रत्येक युगात असुर येत राहिले, देव देवतांना, या जीवसृष्टीला छळत राहिले. देव आणि दानव हे युद्ध सुरूच राहिलं. असत्याचा, अधर्माचा शेवट नक्कीच झाला, पण कायमस्वरूपी झाला नाही. त्रेता युगापासून सुरू झालेली ही लढाई आजही या युगापर्यंत येऊन पोहोचली. देवांनीही कधी हार मानली नाही आणि असुरांनी हरूनही कधीच आपला हट्ट सोडला नाही. त्यामुळे देव आणि दानव हे युद्ध आजही सुरू आहे. त्रेता युगात आदिप्रस्थ नावाची नगरी होती. सुखी, समाधानी, आनंदी, नदीच्या खोऱ्यावर वसलेलं हे गाव, म्हणून 12ही महिने सुपीक समृद्धी होती. या नगरीतले लोक अपार श्रद्धाळू होते. आई आदिशक्तीचे भक्त होते, म्हणूनच या नगरीला आदिप्रस्थ हे नाव पडलं. आदिप्रस्थ म्हणजे पृथ्वीवरचं लखलखणारं रत्नच जणू. पण या रत्नाला एका क्रूर राक्षसाची नजर लागली. रक्तासुराला आदिप्रस्थ नगरीबद्दल कळले होते आणि एक दिवस तो आदिप्रस्थ नगरीत आलाच.